हा बाबा जिकडं तिकडं फक्त मराठेच मराठे. गावात ताकद राहणार. गावात ताकद. तुम्ही बघू शकता सध्या गाडी चालवता येत नाही आम्हाला. फक्त लोकांनी खूप दूरपर्यंत गाड्या लावलेल्या आहेत. लोकांचं तिकडं दादाचं भाषण सुरू झालेलं आहे आणि अजून सुद्धा लोक दादाचे भाषण ऐकण्यासाठी तिकडे जात आहेत. म्हणजे कोण म्हणतं दादांची समाजाप्रती निष्ठा कमी झालेली आहे. अजूनही समाजाचा दादावर तेवढाच विश्वास आहे जेवढा अगोदर होता. उलट जेव्हापासून दादावर SIT नेमण्यात आली, मराठा समाजावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले, त्यानंतर समाज पूर्ण ताकदीनं जरांगे पाटलाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. एक मराठा लाख मराठा. अरे या तो अभी झाकी आहे, 900 एकर बाकी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या नावाचा पावर सांगतो तुम्हाला. बघा, शेतकऱ्याला सध्या हमीभाव भेटत नाही. शेतकरी त्याचा माल स्वतः पिकवतो, स्वतः खर्च करतो, स्वतः मार्केटमध्ये घेऊन जातो, त्यावेळेस सुद्धा त्याला त्याच्या मनाचा भाव भेटत नाही. पण आज म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून एवढा मोठा समुदाय आंतरवाडी सराईमध्ये आले असताना बघा इथे शेतकरी अंगूर विकतायत आणि अंगुराचा भाव 80 रुपये किलो. म्हणजे शेतकऱ्याला त्याचा मालाचा भाव त्याच्या मनाप्रमाणे मिळतो. पाटील एक काम करा. तुम्ही बदलला नाही, बदलू नाही का? मराठा आणि शब्द ध्यानात राहतात. गिरीश महाजन साहेब आंदोलन आले ध्यानात असू द्या. त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असेल 1 महिन्याचा वेळ द्यावा लागेल. भर उन्हामध्ये सध्या जरांगे दादा यांचे भाषण ऐकण्यासाठी, 2 शब्द ऐकण्यासाठी कशा पद्धतीने लोक उन्हात बसलेत बघा तुम्ही. यावेळेस नोंदी होत्या 32 लाख, आता त्या घरात 57 लाख. एखादा कायदा पारित करायला 57 लाख. समाज हातात आणणार. तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार. सगळ्या मराठ्यांचे पुढे केले त्यांना सांगणं एक उमेदवार द्यायचा हे गावाला मान्य आहे का? नीट आहे का? नाही होत तर काय करू चालणार नाही. मग मी माझ्या डोक्यात पाठ नाही घेऊ शकत. मला त्याचा हार करायचा काही उठायचं भावनेच मुद्दे घेऊन निर्णय घ्यायचे आणि समाज हरवायचा. या कामासाठी आपण मला एकत्र केलेलं नाही. याच्यासाठी आपण एकत्र केलेलं नाही. इथून गावाकडे जायचं 4 दिवसाच्या आत्माला निघून जायचं. मी काय सांगतो याचा ऐका. तुम्हाला सगळ्याला गावाकडे जाणं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांचे बैठक गेले. सगळ्यांना विचारलंय मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची. एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय. आणि अपक्ष दिलेले उमेदवार मध्ये कोणत्या जाती धर्माच्या किंवा मुसलमानांकडे नाही द्यायचे. सगळे गणेश बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, धनगर बांधव असेल, वडाली बांधव असेल, बाबा असतील, सगळ्यांचे द्यायचे. मी तर आपलं घोडं नाही. बैठक निर्णायक झाली का आपली आजची बैठक? निर्णायक न होता बैठक ही पातळीवरती पोहोचलेली आहे. जे सरकार म्हणतं की मराठा आंदोलन हे जरांगे पाटलांनी पाठ सोडली. जरांगे पाटलांना पुन्हा एकदा दाखवायचे गावागावाच्या सभेमधून की मराठा समाज झोपलेला नाही, जागृत आहे आणि ह्याच्या पुढे जागृत राहणार. जरांगे पाटलांचं कुठेही मत नाही की निवडणूक लढवायची आहे. म्हणजे एक पद्धतीचा हा गरिबी गाव म्हणताय. महाराष्ट्राचा गरिबी गाव आहे आणि त्यांना मराठ्याची ताकद टाकून द्यायची आणि दिल्लीच्या तख्ताला हलवायचंय. हा त्यातला एक संदेश आहे. जर तुम्ही आमचं आताही ऐकलं नाही तर तुमच्या बुडाखालच्या आम्ही ओळख घेऊ शकतो. आणि जर यांनी जर ह्या
इलेक्शनमध्ये मराठ्याचा मान सन्मान आहे, तर पुढे आमदारकी हे जरांगे साहेब 100% लढण्यासाठी मराठ्यांना आदेश देणार, हा त्यांच्या भाषणातनं मिळालेला सारांश आहे. बैठकीचं नियोजन कसं होतं, नेमकं बैठकीमध्ये काय निर्णय झाला काय सांगाल? मी अतुल दाभाडे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आजची जी बैठक होती आंतरवाली सराटी येथे मनोजदादा जरांगे यांनी जी राज्यव्यापी बैठक बोलवलेली होती, ती जी बैठक होती ती निर्णायक बैठक म्हणून या बैठकीला नाव देण्यात आले होते. मनोजदादांनी असे समाजाला विचारले की आपण या निवडणुकीची जी लोकसभेची निवडणूक जी होऊ लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये उतरायचे की नाही उतरायचे, आणि जर या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरायचे असेल तर आपण कोणत्या पद्धतीने उतरायला पाहिजे त्याबद्दलचा एक अजेंडा त्यांनी आम्हाला सांगितला. की या निर्णायक बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आपल्याला जर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरायचं असेल तर आपण सर्वांनी फॉर्म भरून उपयोग नाही. जे की आमच्या मराठा समाजांनी असे ठरवले होते की आपण इतके फॉर्म भरायचे की निवडणूक प्रक्रिया रद्द झाली पाहिजे. तर त्यात कुठेतरी आपल्याला यश मिळणार नाही किंवा निवडणूक रद्द करणे हा आपला अजेंडा नाही, हे तर सर्वप्रथम आम्हाला जरांगे पाटलांनी सांगितलं. त्यानंतर पाटलांनी दुसरा मुद्दा हा मांडला की जर आपल्याला या निवडणूक प्रक्रियेमध्ये जर आपल्याला उतरायचे असेल तर आपण एकच उमेदवार त्या ठिकाणी निवडावा आणि तो उमेदवार निवडून मला 30 तारखेपर्यंत त्याचा अहवाल आणून द्या. त्यानंतर 30 तारखेला मी त्याची घोषणा करेल, त्यानुसार आपण निवडणूक प्रक्रियेत उतरू असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यासाठी ही बैठक त्यांनी आयोजित केली. जर का लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघामधून जर हजारो जर का म्हणजे भरपूर मराठा बांधव इच्छुक असतील तर मग नेमकं उमेदवारी द्यायची कोणाला, हा एक खूप मोठा प्रश्न राहील. तर नेमकं त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, आता मनोजदादांनी सांगितलं की तुम्ही गावोगावी जा, बैठक घ्या, जो सुटेबल आणि जो उमेदवार तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराचं नाव किंवा अहवाल मला पाठवा. त्यानंतर आपण आपल्या समाजातर्फे त्याला सांगू की निवडणूक प्रक्रियेत उतरण्यासाठी, आणि मग त्याला सगळेजण मिळून सहकार्य करतील आणि आपले कमीत कमी 20 खासदार निवडून येतील असं त्यांचं एक मत होतं, ते त्यांनी समाजापुढे मांडलेलं आहे. समाजाची अशी एक भावना आहे की जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे. जालना किंवा बीड लोकसभा मतदारसंघामधून जरांगे पाटलांनी निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून वन साईड जरांगे पाटील हे निघतील, म्हणजे त्या ठिकाणी ते निवडून येतील आणि मराठ्यांचा आवाज हा संसदेमध्ये बुलंद करतील. तर त्या भूमिकेबद्दल जरांगे पाटलांचं काय मत आहे? नाही, नक्कीच मी सर्वांना सांगू इच्छितो की जरांगे पाटील हे जर निवडणुकीमध्ये उतरले तर इतक्या मताधिक्याने ते निवडून येतील की आत्तापर्यंत कुठलाही खासदार त्या इतक्या मताधिक्याने निवडून आलेला नसणार आहे. परंतु जरांगे पाटील यांची प्रामुख्यानं भूमिकाच ही आहे, त्यांनी पहिल्यापासूनच समाजाला सांगितलेलं आहे की माझा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही, आणि आजही त्यांनी आवर्जून लोकांना सांगितलं की मी कुठल्याही निवडणुकीच्या प्रक्रियेत कधी सहभाग घेणार नाही किंवा मी स्वतः निवडणूक लढणार नाही. तरी आत्ता तरी सध्याच्या स्थितीला असं दिसतंय की जरांगे पाटील हे कुठल्याही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नाही आहेत. बरं दादा, शेवटचा प्रश्न, लोकसभेच्या माध्यमातून किंवा विधानसभेच्या माध्यमातून तुम्ही मराठा म्हणून मराठा समाजाला काय आव्हान कराल? नाही, नक्कीच मी आव्हान असे करेल की गावोगावी जे आपलं मनोज जरांगे पाटील यांनी जे सांगितलं आहे की तुम्ही गावोगावी मिटिंगा लावा आणि मिटिंगामधून जो आपला मराठा समाजाचा कणखर उमेदवार जो वाटतो त्याचा अहवाल माझ्याकडे आणून द्या. म्हणजे तो अहवाल दिल्यानंतर 30 तारखेला जरांगे पाटील त्याचं नाव जर समजा जाहीर करतील तर आम्हाला नक्की विश्वास आहे की त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराला नक्की पाठिंबा घेऊन आणि तो मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. ओके बाय, थँक्यू. थँक्यू.